इतिहासाचं डिस्कशन बघूया। प्रश्न क्रमांक 16, अयोग्य जोडी किंवा जोड्या ओळखा। ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पहिले अध्यक्ष लाला लजपत राय, बरोबर आहे। ब, कामगार हितवर्धक सभा नारायण मेघाजी लोखंडे संस्थापक, चुकीचं आहे। आणि क, सोशल सर्व्हिस लीग वामन मल्हार जोशी संस्थापक, सुद्धा चुकीचं आहे। साधारणतः आपण म्हणूया की कामगारांच्या हितासाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, महाराष्ट्रातल्या म्हणा किंवा भारताच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाच्या, या संस्था आणि त्यांचे संस्थापक किंवा त्या संस्थांचे सभासद किंवा त्याच्याशी संबंधित असणारे नेते यावर वारंवार प्रश्न येत असतो। गेल्या वर्षीच्या टेस्ट सिरीजमध्ये किंवा त्याच्या अगोदरच्या इतिहासाच्या पेपरमध्ये मी कामगार हितवर्धक सभेवरती प्रश्न जो विचारला होता तो जसाच्या तसा तिथे आलेला होता। परवा पहिल्या टेस्टला की मला वाटतं PYQच्या डिस्कशनला कोणीतरी म्हणाला इथे की सर हा प्रश्न जसाच्या तसा तुम्ही विचारलेला होता, तसाच तो आलाय की काय त्या कामगार हितवर्धक सभेचा हेतू होता। सो काय काय आहे आपण क्रोनॉलॉजिकली जाऊया। म्हणजे जर याच्यातली पहिली जर आपल्याला काढायची म्हटली तर कामगार हितवर्धक सभा 1909 मध्ये तिची स्थापना आहे। कामगार हितवर्धक सभेची स्थापना 1909 मध्ये आहे। याच्या अगोदरच्या प्रिलिम्सला हा प्रश्न आलेला आहे। 1909 मध्ये स्थापना आहे म्हणजे नारायण मेघाजी लोखंडेंचं निधन त्याच्या अगोदरच झालेलं आहे। साधारणतः 1897च्या सुमारास जे प्लेगची साथ आहे तो वयाच्या 48व्या वर्षी नारायण मेघाजी लोखंडे ज्यांनी बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, भारतातील गिरणी कामगारांची पहिली संघटना किंवा भारतातली पहिली कामगार संघटना जी आहे त्याचे संस्थापक नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन ऑलरेडी झालेलं आहे। आणि ही जी कामगार हितवर्धक सभा आहे ही 1909 मध्ये स्थापन होते, त्यामुळे त्याचे संस्थापक ते असूच शकत नाही। बऱ्याचदा कॉमन सेन्स पण आपल्याला उपयोगी येतो। जुन्या प्रश्नांमध्ये ते दिलेलं आहे की सन 1909 मधली कामगार हितवर्धक सभा त्याच्या स्थापनेत कोणाकोणाचा सहभाग होता असा प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे। सो ब जे आहे ते चुकीचं आहे। मग काय आहे, कोण कोण आहेत? भिवाजी रामजी नरे, भिवाजी रामजी नरे PYQ डिस्कशनमध्ये पण मी बोललोय। सीताराम केशव बोले, CK बोले, भिवाजी रामजी नरे, CK बोले आणि बॅरिस्टर हरिश्चंद्र आनंदराव तालचेरकर, बॅरिस्टर हरिश्चंद्र आनंदराव तालचेरकर या 3 लोकांचा सहभाग या कामगार हितवर्धक सभेमध्ये होता, त्याच्या स्थापनेमध्ये होता। आणि त्याची उद्दिष्ट मी मागेही बोललोय की कामगारांच्या कल्याणासाठी काम करणारी ऑर्गनायझेशन असं तिचं स्वरूप होतं। कामगारांनी संप करावेत, मालकांबरोबर तंटे करावेत, भांडणं करावीत आणि आपल्या हक्कांना जे काही आहे, जे हक्क आहेत ते मिळवावेत, अशा प्रकारे संघर्ष करणारी ही संस्था नव्हे। कोणत्याही प्रकारे लढाऊ बाणा त्या संघटनेमध्ये नव्हता। त्याची उद्दिष्ट साधी होती आणि त्याचं प्रायमरी उद्दिष्ट होतं वेलफेअर, कामगारांचं कल्याण करावं, कामगारांना शिक्षण देणे हे त्याचं उद्दिष्ट आहे। कामगारांमध्ये असणाऱ्या मद्यपानाच्या व्यसनाला आळा घालणे, त्यानंतर कामगारांना कामगार आणि मालक यांच्यातल्या कायदेशीर तंट्यांमध्ये किंवा वादामध्ये सल्ला देणे आणि मालकांबरोबरच्या तंट्यामध्ये काही ना काही त्यांची मदत करणे, साधारणतः अशी त्यांची प्राथमिक उद्दिष्ट होती। म्हणजे याचे जे CK बोले जे आहेत त्याच्यातले सीताराम केशव बोले जे काही आहेत त्यांचं त्यावेळेचा जो बॉम्बेचा पोलीस कमिशनर आहे एडवर्ड्स नावाचा, या एडवर्ड्सच्या मार्फत ते काय करायचे की कामगारांची जी गाऱ्हाणी आहेत ती त्या एडवर्ड्स म्हणजे पोलीस कमिशनरच्या माध्यमातून गिरणी मालक किंवा कारखानदारांच्या कानावर घालायचे, जेणेकरून कामगारांचे प्रश्न फारसा संघर्ष न करता, आपण म्हणतो ना ओळखी पाळखीतनं की चला बाबा मी तुम्हाला सांगतो जरा एवढं यांचं बघून घ्या, अगदी सेम त्याच प्रकारे बोले ते हँडल करत असत। त्यामुळं कामगार हितवर्धक सभा 1909 नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झाल्यानंतर जवळपास एक 10-12 वर्षांनी स्थापन झालेली ती संस्था आहे। नेक्स्ट जर आपण पाहिली त्याच्यातली तर 1911 मध्ये स्थापन झालेली सोशल सर्व्हिस लीग, सोशल सर्व्हिस लीग 11 मार्च 1911 टू बी व्हेरी स्पेसिफिक, 11 मार्च 1911 मध्ये स्थापन झालेली सोशल सर्व्हिस लीग ही सुद्धा कामगार हितवर्धक सभेची जी एक लिनियज आहे की कामगारांच्या कल्याणासाठी स्थापन केलेली संस्था आहे। आणि विशेषतः या सोशल सर्व्हिस लीगचे जे संस्थापक होते, जे सभासद आहेत, हे जवळपास INCचे म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेचे जेवढे मवाळ सदस्य आहेत, मॉडरेट मेंबर्स आहेत, ते सगळे त्याच्यामध्ये होते। जे गोपाळ कृष्ण देवधर,
नटेश अप्पाजी द्रविड आणि नारायण मल्हार जोशी. नाम जोशी, देवधर, द्रविड आणि नाम जोशी हे 3 महत्त्वाची लोक आहेत. गोपाळकृष्ण देवधर, नटेश अप्पाजी द्रविड आणि नारायण मल्हार जोशी. इथं जे नाव लिहिलंय वामन मल्हार जोशी किंवा ज्यांना पॉप्युलरली ही इज नोन ॲज वामन मल्हार, हे वामन मल्हार आणि ते नारायण मल्हार जोशी हे दोघे सख्खे भाऊ, सख्खे बंधू आहेत. फक्त ते जे नाम जोशी आहेत हे कामगार नेते आहेत आणि हे जे वामन मल्हार जोशी आहेत हे प्रॉमिनंटली मराठीतले एक महत्त्वाचे लेखक मानले जातात. वामन मल्हारांच्या आश्रम हरिणी नावाची कादंबरी आहे, सुशिलेचा देव नावाची त्यांची गाजलेली कादंबरी आहे, इंदू काळे व सरला भोळे नावाची त्यांची गाजलेली कादंबरी आहे. वामन मल्हार सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने तितकीच महत्त्वाची व्यक्ती आहेत. लक्षात येते, फक्त ते काही सोशल सर्व्हिस लीगचे संस्थापक नाहीत. नारायण मल्हार जोशी हे सोशल सर्व्हिस लीगचे संस्थापकांपैकी एक आहेत, जे की अनेक वर्ष या सोशल सर्व्हिस लीगचे सरचिटणीस म्हणून राहिलेले आहेत. आता जर आपण बघितलं की देवधर, द्रविड, नाम जोशी हे अजून कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत, तर गोपाळकृष्ण गोखले यांनी जी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला भारत सेवक समाज असं म्हणतात किंवा मराठीमध्ये हिंद सेवक समाज असं सुद्धा म्हटलं जातं, त्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीचेच हे 3 लोक सभासद आहेत. यांनीच मग सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली आहे. त्यामुळं मवाळ वृत्तीच्या नेत्यांनी ती स्थापन केल्यामुळे तिचा बाणा सुद्धा मवाळच राहिलेला दिसून येतो. इवन हे जे नारायण मल्हार जोशी आहेत हे तुम्ही जर बघितलं तर जे संप व्हायचे कामगारांचे, त्याची आकडेवारी, त्याच्या संबंधीची तथ्य हे पुस्तक रूपाने ते प्रकाशित करत असायचे. ते कधीही कामगारांच्या संपामध्ये थेटपणे, म्हणजे ज्याला आपण जसं आपल्याकडे तुम्ही बघितलं की 20व्या शतकामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांचं नाव येतं की एकदमच छाती ठोकपणे पुढे जायचं आणि ते संपामध्ये जायचं, तर तशा पद्धतीने नाम जोशींचा स्वभाव नव्हता. ते थोडंसं त्याचं अकॅडमिक किंवा इंटेलेक्च्युअल पद्धतीने नेतृत्व करत असत किंवा सरकारच्या सहकार्यानं मालक आणि मजूर किंवा मालक आणि कामगार यांच्यामधला तंटा ते सोडवत असत. पण असं असलं तरी देखील प्रत्यक्ष ज्याला आपण म्हणतो फील्डवरती संपात सहभाग न घेता सुद्धा नाम जोशी हे त्या पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान त्या सगळ्या कालखंडामध्ये भारतीय स्तरावर कामगारांचे नेते म्हणून गाजत होते. आणि याचाच एक परिपाक म्हणून 1919 मध्ये, म्हणजे पहिलं महायुद्ध जेव्हा संपतंय त्या वर्षी वॉशिंग्टनमध्ये, अमेरिकेतल्या वॉशिंग्टन इथे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची जी एक परिषद भरली होती, त्याला भारताचे ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून भारत सरकारनं नाम जोशींना पाठवलं होतं. भारताचे ऑफिशियल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नाम जोशींना पाठवलेलं आहे. लक्षात येते. मग आता पुढच्या संघटनेकडे आपण येऊया, ती म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, लाला लजपत राय. ह्या विधानाला जोडूनच आपण येऊया. मग प्रॉब्लेम असा झाला की 1920 या सगळ्या काळामध्ये मुंबईमध्ये कामगारांचे मोठे संप चालू आहेत, महागाई वाढलेली आहे, इंडस्ट्रियलिस्ट लोकांचा अत्याचार वाढलेला आहे, डावा विचार जो आहे 1917चं बोल्शेविक रिव्होल्युशन होतंय लेनिनचं, तिकडे सोव्हिएतचं सगळं ते तिथे उलथापालथ होतीये, कम्युनिस्ट विचारसरणी येते आणि या सगळ्या काळामध्ये मुंबईमध्ये संपाची लाट येते. आणि 1919च्या वॉशिंग्टनच्या त्या जागतिक कामगार संघटनेच्या परिषदेत इकडून नाम जोशी जात आहेत. तर आता कोणीतरी कामगारांचा व्यवस्थित नेता तिकडे गेला पाहिजे आणि याच्याकरता सबंध भारताचं प्रतिनिधित्व करणारी एक कामगारांची संघटना असायला पाहिजे, असा विचार बळावत चालला होता. की 1919ला नाम जोशी गेले, पण आता पुढच्या वर्षी काहीतरी खरोखर कामगारांचं प्रतिनिधित्व करणारा माणूस गेला पाहिजे, म्हणून विचार विनिमय सुरू झाला. मध्यवर्ती कामगार संघटनेची गरज निर्माण झाली आणि साधारणतः 22 ऑगस्टला 1920 मध्ये एक संघटना स्थापन करायचं नियोजन झालं, ज्याचे अध्यक्ष इंटरेस्टिंगली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असणार होते. म्हणजे आयटकचे अध्यक्ष, त्याचं जे नियोजन होतं ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असणार होते. पण दुर्दैवानं 1 ऑगस्टला टिळकांचं निधन झालं. दुर्दैवानं टिळकांचं निधन झालं आणि असं म्हटलं जातं, इतिहासकार असं म्हणतात की लोकमान्य टिळकांच्या आयुष्यातला सर्वात शेवटचा राजकीय निर्णय जो होता तो म्हणजे आयटकचं अध्यक्षपद स्वीकारणं. ते राहिले नाहीत, त्यामुळे मग ते 22 ऑगस्ट 1920चं बारगळलं आणि 31 ऑक्टोबर 1920ला आयटक जी आहे ती स्थापन झाली. आणि अर्थातच टिळक नाही तर कोण अध्यक्ष होणार आहे? लाल बाल पाल.
लाला लजपत राय. इतिहासाला पण एक रिदम आहे, इतिहासाला पण एक शिस्त आहे. कोण आहे कोण नाही हे कळू शकतं की बाळ गंगाधर टिळक नाही आहे तर मग जहाल त्यांचा मित्र तिथे असणार आहे, कोणीतरी लढा उभारण्याचाच माणूस ते आयटकचा पहिला अध्यक्ष असणार आहे. हे जर एक रिदम लक्षात घेतला ना तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. सो 31 ऑक्टोबर 1920 लाला लजपत राय एम्पायर जे थिएटर आहे बॉम्बेमधलं, त्यावेळेचं एम्पायर नाट्यगृह जे आहे तिथे लजपत रायांच्या अध्यक्षतेखाली ती सभा झाली. तिथे मोतीलाल नेहरू हजर आहे, ऑब्व्हियसली ॲनी बेझंट हजर आहेत, विठ्ठलभाई पटेल हजर आहेत आणि अर्थातच बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हजर आहेत. आणखी जर नाव घ्यायचं म्हटलं तर 2 महत्त्वाच्या महिला सुद्धा आहेत, आणखी महिला आहेत पण किमान लक्षात ठेवायचं महाराष्ट्रातल्या मराठी महिला म्हटलं तर नागूताई जोशी आणि अवंतिकाबाई गोखले. अवंतिकाबाई गोखले ज्यांनी चरित्र लिहिलं गांधींचं, नागूताई जोशी आणि अवंतिकाबाई गोखले हा महत्त्वाचा मुद्दा. सो काय आता आपण म्हणूया ब आणि क जे आहे ते चुकीचं आहे, अ जे आहे ते करेक्ट आहे. लाजपत राय हे त्याचे पहिले अध्यक्ष होते. सो पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. मी परत एकदा सांगतो आहे, डिस्कशन चालू असताना एका प्रश्नावर जर मी 5 मिनिटं 4 मिनिटं बोलत असेल तर खूप सगळी माहिती त्याच्या अनुषंगानं येते आहे, ते लक्षपूर्वक ऐकून लिहायला पाहिजे. 17. पुढीलपैकी कोण प्रार्थना समाजाचे पहिले सचिव होते? आय थिंक पहिल्या टेस्टमध्ये किंवा PYQ डिस्कशनमध्ये प्रार्थना समाजावर मी बोललेलो आहे की 31 मार्च 1867 रोजी पहिली जाहीर उपासना झाली मुंबईमध्ये आणि त्याची बातमी ज्ञानोदय नावाच्या वृत्तपत्रात आली की प्रार्थना समाज जो आहे तो स्थापन जो झालेला आहे. आणि या प्रार्थना समाजाच्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर जे महत्त्वाचे जे त्याचे अध्वर्यू आहेत, जे आधारस्तंभ आहेत, राघो भांडारकर आणि न्यायमूर्ती मगो रानडे हे त्या स्थापनेच्या वेळेला उपस्थित नव्हते असा बहुतेक इतिहासकारांचा किंवा त्यावेळेचे जे क्रॉनिकलर्स आहेत त्यांची माहिती आपल्याला सांगता येते. 1868 पर्यंत हे दोघेही त्याचे सदस्य नव्हते, पण स्थापनेमध्ये त्यांचा रोल नव्हताच असं म्हणता येत नाही. आता प्रश्न विचारला की कोण प्रार्थना समाजाचे पहिले सचिव जे आहेत? बाळ मंगेश वागळे. पहिले सेक्रेटरी जे आहेत ते बाळ मंगेश वागळे. बॉम्बे युनिव्हर्सिटी स्थापन झाल्यानंतरचे त्याचे जे पहिले 4 पदवीधारक आहेत, मी त्याही वेळेला म्हटलं होतं की हे प्रार्थना समाजाचे सदस्य होते. मगो रानडे, राघो भांडारकर, वामन आबाजी मोडक आणि बाळ मंगेश वागळे. तर त्यापैकी जे वागळे आहेत हे प्रार्थना समाजाचे पहिले सचिव आहेत. बाकी माहिती आपल्याला माहिती आहे की सुबोध पत्रिका हे त्याचं मुखपत्र आहे. मुख्य जो सहभाग आहे किंवा जे पहिले अध्यक्ष आपल्याला म्हणतात ते म्हणजे आत्माराम पांडुरंग तरखडकर, दादोबा पांडुरंगांचे जे बंधू आहेत त्यांचा मोठा रोल राहिलेला आहे प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये. बाकी सगळे लोक भिकोबा दादा चव्हाण आहे, भास्कर हरी भागवत आहेत, मामा परमानंद आहेत, वासुदेव बाबाजी नवरंगे आहेत, पुढे विठ्ठलरामजी शिंदे आहेत, अनेक लोक हे प्रार्थना समाजाची निगडीत आहेत. आणि थेईस्ट कन्फेशन ऑफ फेथ, साधकाचा विश्वास हा रानडेंचा जो काही निबंध आहे किंवा एकेश्वर निष्ठाची कैफियत असं जे ज्याला म्हटलं जातं त्याच्या अनुषंगानं प्रार्थना समाजाची ती विचारसरणी होती. पुढे तो फार काही कार्य करू शकला नाही तसं म्हटलं तर, पण त्या दृष्टीने परमहंस सभेचं पुढचं पाऊल जे आहे त्या दृष्टीने आपल्याला प्रार्थना समाजाला पाहता येते लक्षात. सो बाळ मंगेश वागळे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. पुढे दिलेल्या विधानांपैकी चुकीची विधाने ओळखा. पुढे दिलेल्या विधानांपैकी चुकीची विधाने ओळखा. मॉडर्न इंडियावरचा प्लेन फॅक्च्युअल प्रश्न आहे. दिनांक 20 ऑगस्ट 1917 रोजी मॉन्टेग्यू जो सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, भारत मंत्री असं मराठीमध्ये साधारणतः त्याला म्हणतात, याने ब्रिटिश संसदेत भारतीयांना स्वशासन, सेल्फ गव्हर्नमेंट तसेच जबाबदार शासन, रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देण्यासंबंधीची घोषणा केली. वाक्य करेक्ट आहे. ऑगस्ट डिक्लरेशन 1917, ऑगस्ट घोषणा 1917. ब्रिटनचं जे हाऊस ऑफ कॉमन्स आहे, हाऊस ऑफ कॉमन्स आहे कनिष्ठ सभागृह आहे, तिथं भारत मंत्री जो आहे एडविन सॅम्युअल मॉन्टेग्यूनं घोषणा केली की आता आम्ही या टप्प्यावर आलेलो आहोत की विल गो टुवर्ड्स द ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ गव्हर्नमेंट किंवा वी विल प्रोव्हाइड रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट. पहिल्यांदा असा उच्चार केला आहे. मोर्ले मिंटो सुधारणा जेव्हा येतात 1909 मध्ये त्यावेळेला सेल्फ गव्हर्नमेंटची चर्चा केली गेलेली नाहीये. पण मॉन्टेग्यू जेव्हा अशी घोषणा करतो की आम्ही आता सेल्फ गव्हर्नमेंटकडे जातो आहोत किंवा जबाबदार शासन पद्धतीकडे जातो, त्याच वेळेला त्या काळामध्ये काय चालू आहे आपल्याला माहिती आहे, होम रूल. टिळक आणि ॲनी बेझंट यांची स्वराज्याची चळवळ चालू आहे. स्वराज्य इज माय बर्थ राईट
आणि तो आय शॅल हॅव इट, स्वराज्य हा माझा जन्मसिद्धाधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, टिळकांची जी घोषणा आहे, तर तिथं कोट अनकोट जे स्वराज्य येतं ते काही कम्प्लीट इंडिपेंडन्स नाही. ती चर्चा मी गेल्या लेक्चरमध्ये कधीतरी केलेली आहे. तो ते जे काही सेल्फ गव्हर्नमेंट आहे की तुम्ही आमचे मायबाप सरकार आहात, तुम्ही असणारच आहात, पण तुमच्या आतमध्ये आम्हाला जबाबदार काहीतरी द्या. इथली ब्युरोक्रेसी जी आहे ती काही फारशी चांगली नाही. सो हे जे सेल्फ गव्हर्नमेंटचं तत्व स्वतः मॉन्टेग्यूनं घोषणा केल्यामुळे आता होम रूल मधली घोषणा किंवा होम रूल मधली डिमांड एका अर्थानं ज्याला आपण काय म्हणतो हा राजद्रोह ठरणार नव्हता. एका अर्थानं आता त्यांनीच त्याचा उच्चार केल्यामुळं हे सगळं पुढे सुरू झालं. पण खऱ्या अर्थानं त्यांनी रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट दिलं का, तर अजिबात नाही. खऱ्या अर्थानं त्यांनी सेल्फ गव्हर्नमेंट दिलं का, तर अजिबात नाही. जी त्यांची पॉलिसी आहे कॅरेट अँड स्टिक ज्याला आपण म्हणतो की एका हातात गाजर धरायचा आणि दुसऱ्या हाताने फटका द्यायचा. सो ते कॅरेट जे होतं ते म्हणजे तुमचं मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा किंवा मॉन्टफोर्ड सुधारणा, ज्याच्या आधारावर पुढे तुमचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 आला. आणि दुसरी स्टिक म्हणजे त्यांनी रौलट कायदा, काळा कायदा, विना चौकशी अटक आणि ते सगळा जो मुद्दा येतो, गांधींनी जेव्हा त्याच्या अगेन्स्ट सत्याग्रह सुरू केला, तो एका बाजूला तुम्ही ह्या सुधारणा दिल्या, दुसऱ्या बाजूला तुम्ही रौलट कायदा केला. सो तो महत्त्वाचा मुद्दा. असं अविधान करेक्ट आहे. जुलै 1918 मध्ये मॉन्टफोर्ड सुधारणा ज्या आहेत त्या जाहीर केल्या गेल्या. विधान करेक्ट आहेत आणि याच्यावरच आधारित भारत शासन कायदा 1919 तयार झाला. आणि विधान जे आहे काय म्हटलंय, मॉन्टफोर्ड सुधारणांवर आधारित पारित झालेल्या भारत शासन कायदा 1919 मधील तरतुदींद्वारे केंद्रीय कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 145 इतकी करण्यात आली. विधान जे आहे ते मात्र चुकीचं आहे. मग आपण बाय अँड लार्ज जर याचं स्ट्रक्चर पाहिलं तर काय यांनी चेंजेस केले भारत शासन कायद्यानं मॉन्टफोर्ड सुधारणांवर जो आधारित होता. तर दोन प्रकारचे युनिट्स आहेत त्यावेळेला. तुमचे प्रांत आहेत, ब्रिटिश प्रोव्हिन्सेस आहे, आणि एक तुमचं केंद्र सरकार आहे. आणि दोन्ही ठिकाणी तुमचं एक्झिक्युटिव्ह आहे टेक्निकली आणि एक लेजिस्लेचर आहे. मग प्रांतांमध्ये त्यांनी काय केलं, तर प्रांतांमध्ये त्यांनी डायआर्की आणली, द्विदल शासन पद्धती ज्याला म्हणतात. मग काय केलं त्यांनी, द्विदल म्हणजे नेमकं काय, की प्रांतांचं जे एक्झिक्युटिव्ह आहे, प्रांतांचं जे कार्यकारी मंडळ आहे, मोठी जर बोलायचं म्हटलं तर तिथे एक्झिक्युटिव्ह तुमचे काउन्सिलर्स आणि मिनिस्टर्स असे दोन त्यांनी भाग आणले. आणि त्यांच्यामध्ये मग राखीव आणि सोपीव असे विषय तिकडे केले. लक्षात येते की काही जे आहे अधिकार ते त्या मिनिस्टर्सला आहेत, पॉप्युलर मिनिस्टर, आणि काही जे आहेत ते तुमच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलरकडे आहेत. प्लस तुमचं जे लेजिस्लेचर आहे प्रांतांचं त्याच्यामध्ये 70% जागा ज्या आहेत या इलेक्शननं भरल्या जातील. अशा पद्धतीने एक अर्थाने त्यांनी सेल्फ गव्हर्नमेंटचा तो जो वायदा केलाय तो भरण्याचा प्रयत्न केला. प्लस मोर्लेमेंटोमध्ये जे कम्युनल इलेक्टोरेट दिलेलं होतं, विभक्त मतदारसंघाची जी रचना केली होती, त्याला आणखी सबस्टॅन्शियल ठोस करण्याचं काम त्यांनी केलं. महिलांना मताधिकार देण्याचं काम या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने किंवा सुधारणांनी दिलं. आता हा झाला प्रांतांमधला बदल. प्रश्न जो विचारलाय आपल्याला तो केंद्रांमधल्या लेजिस्लेचरवर. मग केंद्रामध्ये त्यांनी काय केलं, एक्झिक्युटिव्ह पातळीवर त्यांनी काय केलं की गव्हर्नर जनरल जो आहे, व्हॉइसरॉय जो आहे, तो तुमचा चीफ एक्झिक्युटिव्ह राहणार आहे. फक्त 2 याद्या केल्या, 2 लिस्ट केल्या, एक प्रोव्हिन्शियल लिस्ट आणि एक दुसरी तुमची सेंट्रल लिस्ट एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा कायदे करण्यासाठी, लेजिस्लेट करण्यासाठी. आता लेजिस्लेचरमध्ये त्यांनी काय केलं, दे इंट्रोड्युस्ड बाय कॅमरल लेजिस्लेचर, द्विगृही कायदे मंडळ जे आहे ते तिथे सुरू करण्यात आलं. आणि त्याच्यामध्ये तुमची जी सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे, म्हणजे जी कनिष्ठ सभागृह आहे, आणि काउन्सिल ऑफ स्टेट आहे जे वरिष्ठ सभागृह आहे, या दोघांमध्ये त्याची संरचना करण्यात आली. आणि हे जे वरिष्ठ सभागृह आहे त्याची सदस्य संख्या असणार होती 60, आणि जे कनिष्ठ सभागृह आहे त्याची सदस्य संख्या असणार होती 145. सो इथं जे 145 दिलेलं आहे ते वरिष्ठ सभागृहाचं नसून कनिष्ठ सभागृहाचं आहे. वरिष्ठ सभागृहाची सदस्य संख्या 60 इतकी ती असणार होती. त्यामुळे ते विधान जे आहे ते चुकीचं आहे. येते लक्षात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19, योग्य जोड्या जुळवा. काँग्रेस आणि त्याचे अध्यक्ष आणि त्याच्या जोड्या गेल्या 2-3 वर्षांमध्ये वारंवार येतं आहे, तर ते आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एक 25 एक अधिवेशन ती पाठच असायला पाहिजे. 1885 पासून ती एक 15, नंतरची एक 10-12 किमान आपल्याला सिलेक्टेड ती पाठ असायला पाहिजे. काय अगदी 1, 2, 3, 4 प्लेन ठेवलंय. कलकत्ता फिरोजशाह मेहता, सुरत स्प्लिट जे आहे मवाळ आणि जहालांमधलं राजबिहारी घोष, कलकत्ता 1917 ॲनी बेझंट, बेळगाव 1924 महात्मा गांधी. गांधी एकमेव राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ते अधिवेशन म्हणजे बेळगाव 1924. आता सुभाषचंद्र बोस
हे कुठल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? हरिपुरा 1938. हरिपुरा 1938 या अधिवेशनाचे अध्यक्ष सुभाष बोस आहेत. आणि त्रिपुरी 1939. हरिपुराला जेव्हा ते निवडून आले त्याच्यानंतर लगेच पुढच्या वर्षीच्या याच्यामध्ये पण ते निवडून आलेले होते. पण ते जेव्हा निवडून येत होते त्या सगळ्या प्रक्रियेला महात्मा गांधींचा आणि महात्मा गांधींच्या अनुयायांचा विरोध होता. कारण सुभाष बोसांचं जेव्हा त्रिपुरीच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदाच्या मध्ये जेव्हा ते उभे राहिले रेसमध्ये, तेव्हा त्यांची अशी भूमिका होती की आपण काहीतरी आता सबस्टॅन्शियल इथं कृती केली पाहिजे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उभं राहताना अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी स्वतःचा प्रोग्राम आणि स्वतःचा अजेंडा घेऊन मतदारांसमोर, वोटिंग करणाऱ्या मतदारांसमोर गेलं पाहिजे. पण याला गांधींचे अनुयायी असणाऱ्या सरदार पटेलांनी, बाबू राजेंद्र प्रसादांनी यांनी विरोध केला. विशेषतः गांधींनी विरोध केला की तुम्ही अशा पद्धतीने काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या इलेक्शनला सामोरे जाऊ शकत नाही. काँग्रेसनं काय करायचं, सरकारविरुद्ध मोठं आंदोलन करायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार काँग्रेसच्या वर्किंग कमिटीला आहे किंवा ऑल इंडिया काँग्रेस कमिटी AICC ला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष हे मेयर जसं काही कॉन्स्टिट्यूशनल हेड असतात तसे म्हणून ते काम करतील. पण सुभाष बोसांना हे मान्य नव्हतं. एका अर्थानं सुभाष बोस यांची जी नेतृत्वाची जी सगळी आकांक्षा म्हणूया, चांगल्या अर्थानं जी नेतृत्वाची आकांक्षा म्हणूया, की सुभाष बोसांनी त्यांचं जे इंडियन स्ट्रगल आणि या सगळ्या पुस्तकांमध्ये पण लिहिलेलं आहे की ती जी त्यावेळेचं जे त्यांचं मत आहे की काँग्रेस आहे किंवा हे जे गांधी आणि त्यांचे सगळे अनुयायी आहेत हे राईट विंगर आहेत, हे उजव्या विचारसरणीचे आहेत. हे आम्हाला म्हणजे मला स्वतःला डावे मानतायत की आम्हाला इथं ते क्रांती करू देत नाही, असा आरोप सुभाष बोसांनी त्यावेळेला केला आहे. आणि मग गांधींच्या ग्रुपकडून पट्टाभी सीतारामय्या हे त्रिपुरीच्या इलेक्शनमध्ये सुभाष बोसांच्या अगेन्स्ट उभे केले जातात. सुभाष बोस जे आहे त्यांना 1580 मतं पडतात आणि पट्टाभी सीतारामय्यांना 1377 मतं पडतात. म्हणजे टेक्निकली सुभाष बोस हे त्रिपुरीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होतात. गांधींच्या मनाला ते लागतं. गांधींचं वाक्य हेच आहे की दिस इज नॉट पट्टाभी सीतारामय्याज डिफीट, इट इज मोर दॅन काय हिम, दिस इज माइन, हा माझा पराभव आहे. मग प्रॉब्लेम असा होतो की गांधी त्यांचं पॉलिटिकल सगळं टेक्निक आणि टॅक्टिक वापरतात. ते सुभाष बोसांना म्हणतात की आता तुम्हीच काय करायचं ते करा, मी काय मध्ये येत नाही वगैरे वगैरे. ते सगळं नेहमीची टिपिकल गांधींची ती भाषा. आणि शेवटी या सगळ्या राजकारणामध्ये सुभाष बोस एकटे पडतात. त्यांना लक्षात येतं की आपण 100% याच्यावर कंट्रोल करू शकत नाही आणि मग ते राजीनामा देतात. आणि पुढे मे 1939 मध्ये फॉरवर्ड ब्लॉक नावाचा ग्रुप ते स्थापन करतात. पण त्यांची ध्येयधोरणं न पटल्यामुळं काँग्रेसमधल्या सगळ्या पदांवरनं त्यांना काढून टाकण्यात येतं. मग पुढचा एपिसोड आपल्याला सगळं तो माहिती आहे, फॉरवर्ड ब्लॉक आणि पुढचा प्रवास. सुभाष बोस जे आहे ते त्रिपुरीला निवडून येतात, पण अंतर्गत वादामुळे ते राजीनामा देतात. आणि त्यांनी राजीनामा दिल्यावर मग बाबू राजेंद्र प्रसाद गॉट इलेक्टेड त्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी. तिथे बोसांचं नाव आलं म्हणून मी इतकी बाकीची माहिती जी आहे ती सांगितली, ते लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20, चुकीची जोडी ओळखा. प्रश्न क्रमांक 20, चुकीची जोडी ओळखा. काय आहे? मानव धर्मसभा, परमहंस सभा, सत्यशोधक समाज आणि आर्य समाज. स्थापना जी आहे ते दिलेलं आहे. मला वाटतं PYQ मध्ये आणि याच्यात मी खूपदा हे सगळं बोललोय, म्हणजे पहिल्या टेस्टमध्ये पण वेगवेगळ्या वेळेला आलं असेल. मानव धर्मसभा 22 जून 1844 दादोबा पांडुरंग तरखडकर सुरत इथं स्थापना जी त्यांनी केली. सुरत इथं शिक्षक म्हणून दादोबा पांडुरंग काम करत होते आणि त्यांच्यासोबत दुर्गाराम मंछाराम हे जे त्यांचे सहकारी आहेत, दोघांनी मिळून मानव धर्मसभेची स्थापना जी आहे ती केली आहे. त्यांचे आणखी 2 सहकारी आहेत जे बऱ्याचदा माहीत नसतात लोकांना. त्यांचं एकाचं नाव आहे दीनमणीशंकर आणि दुसरे दलपतराम. हे 4 आहेत. जर आपण पाहिलं मानव धर्मसभेमध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर, दुर्गाराम मंछाराम, दीनमणीशंकर आणि दलपतराम, हे 4घांची नावं लक्षात ठेवता आली तर आहे. आणि पुढे मग 1846ला ते मुंबईमध्ये येतात. मीनवाईल 1843 मध्ये ते धर्मविवेचन नावाचं पुस्तक पण लिहितात दादोबा पांडुरंग. जे मराठी भाषेचं व्याकरण पण ज्यांनी लिहिलं आहे ते दादोबा पांडुरंग. मी खूप कंबाईनच्या पूर्वीच्या टेस्ट सिरीजमध्ये मेन्सच्या राज्यसेवेच्या दादोबा पांडुरंगांवर खूप बोललो. रादर
जेवढे महाराष्ट्रातले समाज सुधारक आहेत ना, तुम्ही हे चॅनल जरी खाली जाऊन बघितलं ना व्हिडिओमध्ये पूर्वीचं माझे काढून, यू विल गेट एव्हरीवन, तुम्हाला सगळेच सापडतील तिकडे. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांवरती काही ना काही मी बोललेलोच आहे. ते सापडून एखाद्याने नोट्स काढल्या ना तर त्याचं पुस्तक होऊन जाईल, पुस्तक तयार होऊन जाईल की हा सगळ्या समाज सुधारकांची माहिती तिकडे मिळू शकते. लक्षात येतं. धर्मविवेचन 1843 त्यांनी लिहिलं, पण ते प्रसिद्ध होऊ शकलं नाही. मग ते धर्मविवेचनाने लोक असे हस्ताक्षरात लिहून 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 त्याच्या पोथ्या करून ते वाचायचे. फायनली 1868 ते प्रसिद्ध झालं. आणि पुढे परमहंस सभा 1849, म्हणजे आपल्याला मगाशीच जे मी म्हणालो की प्रार्थना समाजाच्या अगोदरची परमहंस सभा ते स्थापन करतात 1849-50च्या सुमारास, जी एक गुप्त संस्था आहे. दादोबा पांडुरंग, भिकोबा दादा चव्हाण, सखाराम लक्ष्मण चव्हाण, मराठीतले अध्यक्ष जे काही लेखक आहेत लक्ष्मण शास्त्री हळबे, बाळ भास्कर शिंत्रे, आत्माराम पांडुरंग तरखडकर, त्यांचेच बंधू हे सगळे लोक त्या परमहंस सभेचे सभासद आहेत. त्याच्याविषयी मी PYQ मध्ये खूप बोललो आहे की त्याच्यामध्ये बाबा पदमजी होते, ज्यांनी यमुना पर्यटन नावाची मराठीतली पहिली कादंबरी मानली जाते ती लिहिली आहे. कासद महम्मद होते, नारायण नवलकर होते, ज्यांनी पुढे ख्रिस्ती धर्मामध्ये प्रवेश घेतला. आणि ही कशी संस्था जी आहे ही जातीभेदाच्या विरोधात काम करायची, मूर्तीपूजेच्या विरोधात काम करायची, पुनर्विवाहाला समर्थन द्यायची, सर्वांना ज्ञान दिलं पाहिजे, जातीपाती नको आहेत असं म्हणणारी ती गुप्त संस्था होती. चहा पिणे, पाव खाणे या गोष्टी ते रेव्होल्युशनरी मानत असत वगैरे वगैरे. हे सगळं आपण ऑलरेडी बोललेलो आहोत. दुसरं पण करेक्ट आहे. तिसरे सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873, ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिराव फुले त्याचे पहिले अध्यक्ष किंवा कोषाध्यक्ष, आणि त्याचे जे सेक्रेटरी किंवा कार्यवाह म्हणूया आपण नारायण गोविंदराव कडलक, PYQ मध्ये मी बोललेलो आहे. आणि मग हे रविवारी सुट्टी असल्यानं ते समाजाचे सगळे लोक येऊन जमायचे आणि ईश्वर उपासना करायचे. त्यानंतर 28 नियमांची नियमावली सत्यशोधक समाजाने तयार केली होती. आणि हा सर्व जाती धर्मातल्या लोकांसाठी खुला असणारा तो समाज जो काही आहे तो होता. आणि चौथी जी जोडी आहे ती मात्र चुकीची आहे. आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875 मुंबई इथे होते. मला वाटतं मी आपल्या चॅनलवर 5 सप्टेंबरला एक व्हिडिओ टाकलाय बघा. स्वामी दयानंद सरस्वतींच्या पुण्यामध्ये हत्तीवरून काढलेल्या मिरवणुकीला 150 वर्ष झाले 5 सप्टेंबर रोजी आत्ता. तर त्याची आठवण जी आहे ती 150व्या वर्षानिमित्त मी ते सेलिब्रेट करण्यासाठी तो एक 20-1 मिनिटाचा व्हिडिओ पण आहे. मी सगळी त्याच्यामध्ये ती स्टोरी लाईन सांगितली की तिकडे मुंबईमध्ये एप्रिल 1875 कसं त्यांनी स्थापन केलं, मग ते इकडे आले, मग इथं रानडेंनी त्यांची कशी 15 व्याख्यानं जी आहेत ती आयोजित केली, मग कशी त्यांना सगळ्यांची मदत मिळाली. मग न्यायमूर्ती रानडे असतील किंवा सत्यशोधक समाजाचे नेते असतील, ह्यांनी जे तुमचे दयानंद सरस्वती आहेत हे वेदांना प्रमाण मानणारे असले आणि ह्या लोकांना जरी त्यांची मतं पटणारी नसली तरी ह्या माणसाचं काहीतरी ऐकलं पाहिजे म्हणून त्यांनी त्यांची व्याख्यानं जी आहेत ती ठेवलेली होती. आणि हे जे 24 जुलै 1876 हे साल पण चुकवलं आहे. 1877 24 जुलै 1877 मध्ये लाहोर इथं त्या आर्य समाजाची एक शाखा, पुढे ज्याचं ते हेडक्वार्टर झालं ते स्थापन केलेलं आहे. सो ते सुद्धा 1877 आहे, 1876 नाही. ती लाहोरची तारीख तिथं असायला पाहिजे होती. मग पुढे त्याचं DAV म्हणजे दयानंद अँग्लो वेदिक कॉलेज वगैरे त्याची सगळी स्थापना त्या लाहोरच्या ब्रँचनंतर केली आहे. सो चौथं जे आहे ते चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 21, आर्य बांधव समाज ही गुप्त मंडळी टिळक भक्तांच्या गुप्त मंडळ्या होत्या महाराष्ट्रामध्ये. टिळक भक्त. टिळक अनेक युवकांचे प्रेरणास्थान होते. टिळक अनेक युवकांना क्रांतिकार्यासाठी प्रेरित करीत होते. बलोपासना, व्यायाम आणि एका प्रकारे राजकीय सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याचं इन्स्पिरेशन टिळक तरुणांना देत होते. तर या टिळकांच्या विचारांचे पाईक असणारे अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये गुप्तपणे काम करत असत. म्हणजे त्यांची मॉडस ऑपरंडी किंवा पद्धत अशी होती की एक गुप्त नावानी संस्था उभारायची आणि एक दुसऱ्या नावानं एक त्या संस्थेचं प्रकट रूप ठेवायचं आणि काम करताना मात्र त्या प्रकट रूपाच्या मार्फत करायचं आणि नंतर मागणंच आपल्याला जे करायचं तेच करायचं. मग असा जो एक आर्य बांधव समाज नावाचा एक ग्रुप होता. तर हे जे चौघे पण आहेत, पांडुरंग सदाशिव कानकोजे, हनुमंत व्यंकट रेड्डी नायडू, गजानन रघुनाथ पाठक, लक्ष्मण सुखनंदन शर्मा, ह्यांनी आर्य बांधव समाज
ही गुप्त मंडळी वर्धा आणि नागपूरच्या भागामध्ये सुरू केली होती आणि त्यांची जी प्रकट रूपं होती या आर्य बांधव समाजाची, ती वर्धेमध्ये त्यांनी घेतलेलं नाव होतं बाल समाज. जे बाल समाज या नावानं ते ऑपरेट करायचे. मग त्याच्यामध्ये खूप काही असे की तरुणांचे काहीतरी कार्यक्रम आयोजित करायचे, खेळ आयोजित करायचे, व्यायाम आयोजित करायचा, पण मागे क्रांतिकार्य करायचं. आणि नागपूरमध्ये समर्थ शिवाजी समाज हे त्या आर्य बांधव समाजाचं प्रकट रूप होतं. म्हणजे वर्ध्यामध्ये आर्य बांधव समाजाचं ज्याला आपण फेस म्हणतो ते बाल समाज आहे आणि नागपूरमध्ये समर्थ शिवाजी समाज हे त्यांचं प्रकट नाव आहे. म्हणजे आता समजा तुम्ही जर म्हटलं तर राष्ट्रभक्त समूह नावाची एक गुप्त मंडळी आहे. म्हणजे विनायकराव सावरकर आहे, मस्कर आहेत, पागे, त्यांनी 1899 मध्ये ते स्थापन केली आहे. आणि मित्रमेळा हे त्याचं प्रकट रूप आहे, ज्याचं पुढे 1904 मध्ये अभिनव भारत होतं. सो राष्ट्रभक्त समूह हाही एक गुप्त मंडळी आहे, तसंच आर्य बांधव समाज ही एक गुप्त मंडळी आहे. हे चारही लोक त्या आर्य बांधव समाजाचे सदस्य होते किंवा स्थापन करण्यामध्ये त्यांचा सहभाग होता. 22 दिनांक 12 मे 1875 रोजी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शेतकऱ्यांनी वाण्यांची घरे आणि दुकाने लुटली, ज्यातून पुढे दख्खनचे दंगे घडून आले? डेक्कन रायट्स. भारताच्या इतिहासामधील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या दृष्टीने असणारी महत्त्वाची घटना म्हणजे दख्खनचे दंगे, जी खरं तर दुर्लक्षित केली जाते. खूप मोठा काळ या सगळ्या काय आपण म्हणू पुणे, नगर, सोलापूर या जिल्ह्यांच्या मध्ये शेतकऱ्यांमध्ये डिस्ट्रेस होता, तणाव राहिलेला होता. या तणावाची अनेक कारणं आहेत की 19व्या शतकामध्ये खूप दुष्काळ पण आपल्याकडे पडले. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर 1871, 1872 या 2-3 वर्षांमध्ये इंदापूर तालुका अत्यंत खूप मोठा दुष्काळ, पुणे जिल्ह्यातला आजचा जो इंदापूर आहे, खूप मोठा दुष्काळ जो आहे तो पडलेला होता. शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट होती आणि रयतवारीसारखी जी सिस्टीम आहे तर याच्यामध्ये तुमचा जो महसूल आहे तो काही सरकार किंवा ब्रिटिश अधिकारी माफ करायला तयार नव्हते. अनेक लोकांनी निवेदनं दिली आहेत, तर तुम्ही सारा वसूल करताय, उत्पन्न होत नाहीये, दुष्काळ पडतोय, हे एक तुमच्या मागचं संकट आहे. प्लस म्हणजे याच्यासाठी ह्या भागामधल्या लोकांना शेतसाऱ्यामध्ये काहीतरी कन्सेशन द्यावं म्हणून सार्वजनिक सभा जी आहे गवा जोशींची, सार्वजनिक काका, आपण बोललोय गेल्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये, तर त्यांनी खूप प्रयत्न केले होते, तरी महसुलाची जबरदस्ती होत होती. म्हणजे एका बाजूला म्हणजे हे जे शेतकरी आहेत, एका बाजूला तुमचं लोभी सरकार आहे, इकडे जर तुम्ही बघितलं तर एका बाजूला लोभी सरकार आहे जे जबरदस्तीचा सारा वसूल करते, दुसऱ्या बाजूला तुम्ही कर्जाच्या विळखात अडकलेले आहात. म्हणजे कर्ज हे शेतकऱ्यांच्या 5वीलाच पुजलेले भारतामध्ये. बरं, हे कर्ज देणारा जो समूह आहे तो साधारणतः अमराठी आहे, तो समूह अमराठी आहे. म्हणजे हा कल्चरल कधी पण जेव्हा डिस्ट्रेस येतो ना, सांस्कृतिक संघर्ष उभा राहतो. म्हणजे विशेषतः आपल्याला जर नावच घ्यायची म्हटली तर मारवाड प्रदेशातून येणारे म्हणून मारवाडी जे आहेत किंवा गुजराती जे आहेत, हे जे सावकार आहेत जे इथल्या शेतकऱ्यांच्या मते नेटिव्ह नाही आहेत, बाहेरून आले आहेत, त्यांच्याकडून ते कर्ज घेत आहेत, ह्यांच्या विळख्यामध्ये हा सगळा शेतकरी वर्ग इथं आलेला आहे. शेतमालाला भाव नाही आहे. आणि प्रॉब्लेम काय, हे जे सावकार आहेत हे सावकार काय करतायत की सांगायचं की इतक्या रकमेचं कर्ज घेतलं, सह्या घेताना वेगळ्याच रकमेवर घ्यायच्या आणि थोडक्यात त्याची जी कर्जाची वसुली आहे ती इंडेफिनाइट काळासाठी चालू ठेवायची आणि त्याला फसवत राहायचं. ह्याच्यामुळं ते वैतागलेले आहेत. प्लस मध्ये एक घटना घडते की अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर चालू होतं, नॉर्दर्न साऊथ आणि सदर्न अमेरिकेमध्ये. त्याच्यातनं काय होतं की अमेरिकेला कापसाची मागणी पाहिजे आहे आणि त्यावेळेला मग आपल्या भागातनं मोठ्या प्रमाणावर कापूस जो आहे तो जायला लागतो. सडनली 1864च्या सुमारास अमेरिकेतलं ते सिव्हिल वॉर थांबतं, कापसाची जी आवक आहे ती बंद होते, ते तिथल्या तिथे प्रोड्यूस करायला लागतात. मग अचानक हा सगळा कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा कर्जाच्या ह्याच्यात जातो. ते सगळीकडूनच त्याच्या अंगावर येतं आणि फायनली मग काय होतं की 12 मे 1875ला त्यावेळेचा जो भीमथडी तालुका आहे त्या तालुक्यातलं जे त्यावेळेचं गाव आहे जे सुपे, आज आपल्या पारनेरमध्ये ते आहे, तुम्ही नगर पुणे रोडवर गेलं तर हंगा नदी आणि तो सगळा सुप्याचा भाग MIDC तो तुम्हाला दिसेल. त्या सुप्यामध्ये 12 मे 1875 रोजी वाण्यांची घरं आणि दुकानं लुटली
आणि तिथून ती ठिणगी पडली आणि मग कर्जरोखे जाळायला सुरुवात झाली, त्या सावकारांच्या घरांवर हल्ले करायला सुरुवात झाली. इंदापूर, पुरंदर, पारनेर, श्रीगोंदा असं करत 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 नगर, तत्कालीन अहमदनगर, आजचा अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या 3 मेजर डिस्ट्रिक्टमध्ये हे दंगे झाले. आणि याच्यातून मग लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या वरती फार काही करायला नको, म्हणून ब्रिटिश सरकारनं पण डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट पारित केला 1879 मध्ये, जिथे सावकारांच्या लबाड्यांना आळा घालण्याची प्रायमरी तरतूद जी आहे ती करण्यात आली. सो सुपे या ठिकाणावरून ते पहिल्यांदा सुरू झालेलं दिसून येतं, हे लक्षात ठेवायला पाहिजे. भीमथडी तालुका आहे त्यावेळेचा, ज्याच्यातलं ते सुपे गाव आहे. 23 सन 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली होती? ॲलन ऑक्टेवियन ह्यूम, A.O. ह्यूम. 1882 साली तो सिव्हिल सर्वंट आहे, तो निवृत्त झाला आणि त्यानं डफरींच्या त्या सगळ्या गायडन्स खाली इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली. आणि ज्याचंच पुढे आपल्याला माहिती आहे की काँग्रेस झालं, इंडियन नॅशनल काँग्रेस, त्याचंच झालं कन्वर्ट, की या इंडियन नॅशनल युनियनचंच एक परिषद जी आहे ती 1885 मध्ये पुण्याला भरवायची ठरवली होती. पण आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये मग ती सगळी कॉलरा आणि त्याची साथ आली आणि आयत्या वेळेला तुम्हाला ते बॉम्बे इथं भरवायला लागलं आणि त्याच्यातूनच मग डिसेंबरमध्ये ती भारतीय राष्ट्रीय सभा म्हणून जन्माला आली. तर त्यांनी एक पत्रक पण काढलं होतं इंडियन नॅशनल युनियननी, एप्रिल 1885 मध्ये पत्रक काढलेलं आहे A.O. ह्यूमनी, की बाबा आपल्याला डिसेंबरमध्ये एक अशी परिषद घ्यायची आहे पुण्याला. तर त्या परिषदेचे 2 हेतू त्यांनी टाकलेले आहेत. ते हेतू असे आहेत की राष्ट्रीय प्रगतीच्या कार्यामध्ये अत्यंत कळकळीनं भाग घेणारे जे लोक आहेत, बॉम्बे रिजनमधले, बंगाल रिजनमधले आणि मद्रास रिजनमधले, या कळकळीनं प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या परस्पर ओळखी व्हाव्यात म्हणून एक परिषद आम्ही घेतो आहोत. आणि त्या परिषदेचा दुसरा हेतू की जेणेकरून पुढच्या वर्षी काय राजकीय कार्यक्रम हाती घ्यायचा ते ठरवता येईल. आणि अशातनं मग या इंडियन नॅशनल युनियनचंच पुढे राष्ट्रीय सभा म्हणून तिकडे निर्मिती ती होते. सुरुवातीला त्यांना वाटलं होतं की बॉम्बेचा जो तत्कालीन गव्हर्नर आहे, गव्हर्नर लॉर्ड रे जो आहे, त्याला याचा अध्यक्ष करावं, पण सगळंच आपलं नको, म्हणून मग त्यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी जे आहेत त्यांना अध्यक्ष केलेलं दिसून येतं. लक्षात येतंय? 24 नंबरचा प्रश्न, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांच्याबद्दलचे योग्य विधान ओळखा. सगळे करेक्ट आहेत. 1906 मध्ये निराश्रित सहाय्यकारी मंडळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन आहे ना, 18 ऑक्टोबर 1906 मध्ये निराश्रित सहाय्यकारी मंडळी बॉम्बे इथं मुरारजी वालजी यांच्या बंगल्यामध्ये. मी या डिप्रेस क्लासेस मिशनवर खूप डिटेलमध्ये प्रश्न घेतलेत, यूट्यूबमध्ये व्हिडिओमध्ये शोधा. खूप कसा कार्यक्रम झाला, काय कोणी म्हटलं, कोणी काय. शेठ दामोदरदास जे आहेत त्यांनी 1000 रुपयाची देणगी दिली होती 16 ऑक्टोबरला आणि मग फायनली 2 दिवसांनी 18 ऑक्टोबरला ते डिप्रेस क्लासेस मिशन म्हणजेच निराश्रित सहाय्यकारी मंडळीचं कार्य सुरू झालं. पहिले अध्यक्ष जे आहेत ते सर नारायण चंदावरकर आहेत, उपाध्यक्ष शेठ दामोदरदास आहेत आणि तुमचे जे जनरल सेक्रेटरी आहेत ते म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली, यस ते करेक्ट आहे. आणि माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचे आत्मचरित्र आहे. प्लस भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे त्यांचं पुस्तक आहे. रोजनिशी, महर्षी वीरा शिंदे यांची रोजनिशी हे लेखन त्यांनी केलेलं आहे. बहुजन नावाची संकल्पना वीरा शिंदेंनी इंट्रोड्यूस केली आहे. 1920च्या इलेक्शनच्या वेळेला स्वतःचा बहुजन पक्ष त्यांनी स्थापन केलेला आहे. ॲम्स्टरडॅमच्या आंतरराष्ट्रीय उदार धर्म परिषदेला ते उपस्थित आहेत. त्यांच्या ज्या भगिनी आहेत जनाक्का शिंदे यांच्यावरही मी अगोदर बोललेलो आहे. जमखिंडी जे संस्थान आहे तिथले रहिवासी असलेले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. लक्षात येते? सो ऑल स्टेटमेंट्स आर करेक्ट. आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, सन 1896 मध्ये स्थापन झालेल्या कोणत्या संघटनेस उद्देशून हे म्हातार चळका पोरखीळ या मथळ्याचा अग्रलेख केसरीतनं प्रकाशित झाला होता? ऑब्व्हियसली केसरीतनं आला होता. म्हणजे हा जो टोंबणा आहे हा कोणाला मारला होता त्यांनी, टिळकांनी? न्यायमूर्ती रानडेंना, न्यायमूर्ती मगो रानडेंना हा मारला होता. का? की रानडे यांची सामाजिक परिषद होती आणि ती सामाजिक परिषद आणि तिचा INC वरचा जो प्रभाव आहे की हे जे तुमचं सोशल रिफॉर्मेशनचं काम आहे हे आमच्याकडे करायचं नाही, असा टिळकांचा एक राग होता. आणि टिळकांच्या त्या सगळ्या प्रेशरला वैतागून रानडेंनी काय केलं
त्यावेळेला असणाऱ्या म्हणजे तुलनेनं यंग असणाऱ्या गोखलेंना हाताशी धरलं आणि डेक्कन सभा स्थापन केली, विच वॉज वर्किंग पॅरलली टू द पुणे सार्वजनिक सभा. 1896 31 ऑक्टोबरला त्यांनी ती स्थापन केली. कामं सगळे तेच होते की जनहित करायचं आहे, आर्थिक आणि सामाजिक मागण्या समोर ठेवायच्यात. गोखलेंनी जी पुढे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन केली ना, भारत सेवक समाज, त्याची एक पूर्वपीठिकाच जणू ही डेक्कन सभा होती. आणि गोखलेंनी त्याचं पत्रक काढलेलं आहे. त्या पत्रकामध्ये ना खूप इंटरेस्टिंग शब्द आहेत. म्हणजे मॉडरेट हा शब्द गोखलेंनी वापरला आहे, लिबरल हा शब्द गोखलेंनी वापरला. सो भारतीय राजकारणामध्ये ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत ना, त्या टर्मिनॉलॉजीज आणण्याचं श्रेय डेक्कन सभेचं आहे. डेक्कन सभेच्या त्या पत्रकात गोखलेंनी हे शब्द वापरले की वी आर लिबरल, वी आर मॉडरेट, आमची भूमिका लिबरल आहे, आम्ही मवाळ आहोत, आम्ही उदारमतवादी आहोत वगैरे वगैरे. आणि हे असं केल्यामुळं टिळकांना जो राग आला, त्यांनी म्हणले की हे म्हातारचळ आहे का पोरखेळ आहे, अशा पद्धतीने त्यांची संभावना त्यांनी केलेली आहे. सो इट इज डेक्कन सभा. येते लक्षात. इथं आपलं इतिहासाचं डिस्कशन संपतं. धन्यवाद.